सातारा जिल्ह्यासह राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या दहिवडीतील स्वराज करेड अकॅडमीचे संस्थापक कमांडो सुनील काटकर यांचे फिटनेसविषयी व्याख्यान समर्थनगर येथील शिवतेज गणेशोत्सव मंडळात आयोजित करण्यात आले होते। यावेळी मंडळाच्या वतीने सुनील काटकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिवव्याख्याते प्राध्यापक अरुण घोडके, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास आहिर, माजी जिल्हा परिषद सदस्य भारती पोळ, भारती गोरे, एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, संतोष बोराटे, महेंद्र अवघडे, नंदकुमार खोत, डॉक्टर पालवे उपस्थित होते। दरम्यान सुनील काटकर यांनी फिटनेसविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व आहारातील पौष्टिक घटक व व्यायाम यावर लक्ष केंद्रित केले। झाला आदरणीय कमांडो सुनील काटकर सर आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बंधूंनो, भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, शिवतेज गणेश मंडळाच्या वतीनं पराक्रमाला जगाच्या पाठीवर तोड नाही असे छत्रपती शिवाजी महाराज, उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरण्याचा इतिहास असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आईसाहेब अहिल्यादेवी होळकर, नरवीर राजे उमाजी नाईक, विश्वरत्न, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, तसेच तुमच्या आमच्यासाठी जीवनभर कष्ट खाल्लेल्या वेळप्रसंगी जीवाचं बलिदान दिलेल्या सर्वच महामानवांना आणि महामातांना सर्वप्रथम अभिवादन करतो। विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अरुणजी घोडके सर, माननीय विकास आहिर सर, माननीय उज्ज्वला गाडेकर मॅडम, माननीय भारती संदीप पोळ मॅडम, माझे मित्र सुरेंद्र मोरे साहेब, दादासाहेब भुजबळ साहेब, कुलदीप डुबल साहेब, संतोषजी बोराडे साहेब, करणे सर, माझे मित्र संदीप खाडे सर, कारंडे सर आणि नंदकुमार खोत सर, महेंद्र अवघडे सर, डॉक्टर बोराटे सर, डॉक्टर पालवे सर, साईनाथ देवकर सर, शरद जगदाळे सर, अक्षय ताटे सर आणि महत्वाचे म्हणजे माझे मित्र भरतेश गांधी सर आणि माझ्या समोर बसलेले सळसळत्या रक्ताचे, जीवन मेंदूचे, शिवरायांचे मावळे आणि जिजाऊचे लेखी। तर मला विषय फिटनेस अवेअरनेस विषय दिला, पण आजच आपल्या शिवसेज मंडळ हरित वसुंधराच्या टीमनं एक विशेष काम केलं, ते सुरुवातीला सांगणं खूप गरजेचं आहे। फिटनेस अवेअरनेस जीवन माणसासाठी आहे, परंतु आज आपल्या शिवसेज गणेश मंडळानं आणि हरित वसुंधराच्या टीमनं स्मशानभूमीत झाडं लावण्याचं काम केलं। माणूस मेल्यानंतरही त्याचं फिटनेस ठेवलं जातं, त्याचं जीवन सुधारलं। आणि सर आणि पालवेकर सांगत होते सर कावळा येत नाही म्हणून त्या ठिकाणी जंगल झालं पाहिजे, झाडं झाले पाहिजे। त्यांचा जो उद्देश आहे तो अतिशय पवित्र, अतिशय मोठा आहे, म्हणजे फिटनेस जीवनपणे आणि मेल्यानंतरही साथ देणारे हे मंडळ, मेल्यानंतरही साथ देणारे हरित वसुंधरा, तुमचं विशेष अभिनंदन। त्याच्यानंतर माझा जो विषय फिटनेस अवेअरनेस विषय, माझ्या समोर बहुतांश जे श्रोते त्यांनी मला अगोदर ऐकलेलं आहे, परंतु तरी माझ्या समोर बसलेले मानानं सन्मानानं खूप मोठे आहे, तरी पण फिटनेस हा विषय असा आहे की जर आपण साईडला ठेवतो, परंतु आज विषय कसा आपण एजेंड्यावर प्रमुख याची मागू शकतो त्याविषयी मी अगदी 5 ते 10 मिनिटं बोलणार आहे, कारण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि वरिष्ठ वक्ते त्यांना जास्त टाइम भेटला पाहिजे असं माझं त्या ठिकाणी मत आहे। तर फिटनेस चांगलं राहण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहार आहे। मग सकाळी उठल्या उठल्या आहारामध्ये पाव, बटर, बिस्किट, मॅगी, पुरी भाजी, पाणीपुरी हे दणकून असलं पाहिजे, म्हणजे फिटनेस चांगलं राहतं। आता पोलीस भरतीचे विद्यार्थी समोर बसलेले ते डाएट जे खातात तोच डाएट आपण फॉलो करू। आता मी 45 वर्षाचा आहे, जवळजवळ पुढे बसलेले थोडेफार माझ्यापेक्षा जास्त वयाचे किंवा माझ्या बरोबरीचेच आहेत, तर सकाळी उठल्या उठल्या व्यायाम केला पाहिजे आणि डाएट हरभरा शेंगदाणा, मूग मटकी, उडीद, काजू बदाम, काजू, खारीक ते शिजवून खाल्लं पाहिजे थोडंफार। डॉक्टर बोराडे सर आहेत, पालवे सर आहेत, त्यांना या आहाराविषयी खूप चांगलं माहिती आहे, त्यांना माहितीच आहे आणि ते स्वतः फिजिकल विषयी खूप जागरूक आहेत। मग त्यांना विशेष त्यांच्याकडे बघितलं का फिटनेस अवेअरनेस आपोआप सुचतं।
म्हणजे दिवसातून महिन्यातून जेव्हा जेव्हा त्यांना वेळ भेटतो तेव्हा ते खूप मोठ्या लॉंग रूटची सायकलिंग करतात. ते रनिंगसाठी खूप त्यांची मॅडम ते अगदी पट्टीचे मॅरेथॉन प्लेअर आहेत. तर आणि मी या ठिकाणी वक्ता म्हणून उभा आहे. मी पट्टीचा मॅरेथॉन प्लेअर आहे. सर एका दमात 28 किलोमीटर रनिंग, त्याच्यानंतर दिवसभर न थकता, जे माझं नेहमीच रुटीन असतं, तर 28 किलोमीटर पळालं का झोपला घडी. तर ते शक्य होतं चांगला आहार मॅनेजमेंटमुळे. त्यानंतर आता प्रगतीचा विषय आहे. आहार चांगला असला, फिटनेस, आपली बॉडी तंदुरुस्त राहिली तर आपण या ठिकाणी प्रगती करू शकतो. आणि प्रगती प्लस निंदक, आपलं दुनिया जरा निंदा करायला लागली का आपण मोठे झालेलो असतो, ते गरजेचं आहे. म्हणून प्रगती निंदक प्लस आपण यशस्वी असतो, आपण टॉपवर असतो. आता मी तुम्हाला सुरुवातीचा आहाराचा मुद्दा सांगितला की सकाळी उठल्या ते जंक फूड वगैरे. तर पटेल जी ने एक कुत्ता पाल रखा था गुजरात में. पटेल जी गुजरात में होते, आपल्याकडे पाटील असतात. पाटिल जी कुत्रा नहीं, पाटिल जी वागज पालता. पटेल जी उन्होंने कुत्ता पाल रखा था और पटेल जी का पड़ोसी बोला, पटेल जी ये जो आपका कुत्ता है ना, इससे मुझे बड़ा डर लगता है, ये बिल्कुल शेर जैसा आवाज करता है. पटेल जी बोला, अबे बेवकूफ, ये कुत्ता नहीं, ये शेर ही है. इसको मैं ढंग से खाना वाना देता नहीं, इसलिए कुत्ता है जैसा दिखाई दे रहा है, लेकिन है ही शेर. तो चांगला आहार, चांगलं जेवण, चांगला व्यायाम नसेल तर बडा शेर भी कुत्ते जैसा दिख सकता है. म्हणून आहाराचं मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे करा. आहाराची लिस्ट मी तुम्हाला सांगितली, हरभरा, शेंगदाणे, काजू, बदाम, मूग, मटकी. आता पोलीस भरतीचे माझे प्लेयर तर ते नेहमीच करतात. आपणही आता बसलेले मंडळाचे सदस्य, वरिष्ठांचे नागरिक, तो फिटनेस अवेअरनेस विषयी आपण सर्वच जागरूक असतो. आपल्या समर्थनगरचे मी बघतो सर्व नागरिक सकाळी वॉकिंगला दिसले असतात, जातात. खूप चांगली गोष्ट आहे. आता जवळजवळ माझा 5 मिनिटं बोलण्याचा टाइम जवळजवळ संपलाय. आरोग्य, स्वतःचं आरोग्य, परिवाराचं आरोग्य चांगलं राहिलं तर आपली प्रगती खूप चांगली होते. सामाजिक आरोग्य, त्याच्यासाठी हरित वसुंधरा आणि आपलं शिवतेज गणित खूप चांगलं काम करतं. स्वच्छताचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे, वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला, तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तो फिटनेस अवेअरनेसचा एक भाग आहे. आता सकाळी आम्ही वृक्षारोपण करतो तेव्हा पालवे सरांनी त्या ठिकाणी खूप चांगल्या घोषणा दिल्या. आपली माणसं लय भारी, तुम्ही सगळे लय भारी. समर्थनगर खूप मोठ्या, समर्थनगरकर इथले निवासी खूप मोठ्या मनाचे आहेत. मी इथं राहायला येऊन जवळजवळ 2रं वर्ष पूर्ण होत आलं. या 2 वर्षात मॅडम इथं माझ्या 400 मुली राहतात. कुठल्याही मुलीला कधीही त्रास झाला नाही. आणि समर्थनगरकर, मी इथं राहायला आलो, आता तुम्हाला पुढची म्हणतो, आता मी इथं गरज घेतली, आता मी जिथला झालो. आता मला तुम्ही वेगळं आणि फरक समजायची गरज नाही. आपल्या माझे मित्र आहेत मोहन देवकर, त्यांना माहिती आहे मी या ठिकाणी ते घर घेतलेलं आहे. जवळजवळ 400 मुली या ठिकाणी आपले राहतात आणि त्यांना कोणताही त्रास नाही. म्हणून समर्थनगरकर खूप मोठ्या मनाचे आहेत, त्यामुळे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी ह्या समर्थनगरमध्ये मी 2 वर्षापासून आल्यापासून जवळजवळ 102 मुली या समर्थनगरमध्ये भरती झालेल्या आहेत. ते आपल्या समर्थनगरसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे सर्व समर्थनगरकर तुमच्या सहकार्यामुळे शक्य झालं. म्हणून आता माझंही तुमचं देणं तुम्ही दिलं म्हणून माझं देणं म्हणून समर्थनगरमध्ये आपल्या अकॅडमीची अँब्युलन्स लवकरच येते आणि ती 24 तास या ठिकाणी उभी राहील. हे समर्थनगरच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आपण करतोय. फकीर मिजाज हूं मैं, अपना अंदाज और उसे जुदा रखता हूँ. लोग जाते हैं मंजिल मस्जिद, मैं छत्रपति शिवाजी महाराज को अपने दिल में रखता हूँ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.